नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण शेंगापोळी करणार आहोत. सोलापूरची शेंगदाण्याची चटणी जशी प्रसिद्ध आहे तशीच सोलापूरची ही शेंगापोळी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. तर आता यासाठी साहित्य काय घेतले ते आपण प्रथम पाहू. हे घेतलेले आहेत 1 कप भरून शेंगदाणे. त्यानंतर घेतले आहे पाऊण कप हा गूळ, हा चिरून घेतलेला आहे, आणि 1 कप गव्हाचे पीठ घेतले आहे. सर्वप्रथम आपल्याला हे शेंगदाणे खमंग असे भाजून घ्यायचे. ओलसर झालेले, काळे झालेले शेंगदाणे आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे नाही. स्वच्छ आणि चांगले असलेले शेंगदाणे याच्यासाठी घ्यायचे आहे. शेंगदाणे खाली लावी न देता वरच्या वर छान असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे आता खरपूस असे भाजून झालेले आहेत. गॅस बंद करू आणि एका परातीमध्ये हे शेंगदाणे थंड व्हायला ठेवून देऊ. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आता आपण भाजून घेऊ अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा किस. शेंगा पोळीमध्ये सुक्या खोबऱ्याचा किस घातल्यामुळे त्या पोळीला चव अगदीच छान येते. हा अगदी मंद आचेवरती थोडासा भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. गॅस बंद करू आणि भाजून झालेला हा खोबऱ्याचा किस आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. थंड व्हायला ठेवून देऊ. शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण गव्हाचे पीठ मळून घेऊ. तर आता हे इथे घेतले आहे 1 कप गव्हाचे पीठ, 2 टेबलस्पून डाळीचे पीठ, 2 टेबलस्पून मैदा, ते घालू चवीनुसार मीठ, थोडे थोडे करत आपल्याला हे पीठ आता मळून घ्यायचे. फार घट्ट नाही आणि फार सैल नाही असं हे पीठ मळून घ्यायचे. पीठ आता मळून झालेले. 1 चमचा तेल घालू आणि हे पुन्हा मळून घेऊ थोडस. त्यात आपण ठेवून देऊ. आपली पुढची तयारी होईपर्यंत आपण हे आता असंच ठेवून देऊ आणि याच्यावरती झाकून ठेवू. आपली तयारी होईपर्यंत शेंगदाणे थंड झाले. ते आता आपण याची सालं काढून घेऊ. मी आता हात ओले करून घेतले. ओले करून घेतलेल्या हाताने मी आता हे शेंगदाण्याची सालं काढणार आहे. हात ओले करून घेतले की शेंगदाण्याची सालं पटकन निघतात. मिक्सरचे आता हे मोठे भांडे घेतले आणि याच्यामध्ये आता आपण घालूया हे भाजून घेतलेले शेंगदाणे, आणखीन हे भाजून घेतलेले खोबरे, हा घालूया पाऊण कप गूळ. यामध्येच किसून घालू थोडीशी जायफळ, थोडीशी वेलची पूड, साजूक तूप. साजूक तुपामुळे हे सारण एकदम सॉफ्ट होते. याच्यावर आता झाकण ठेवून हे बारीक करून घेऊ. हे सारण या प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थोडेसे
एकसारखे करून घेऊ. हे सारण 15 दिवस छान टिकते, व्यवस्थित टिकते. तुम्हाला ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला तुम्ही याच्या पोळ्या करून खाऊ शकता. बघा, अशा पद्धतीने हे सारण इथे तयार झाले आहे. फार जाड नाही आणि फार मऊ बारीक पण नाही. आता इथे घेतला आहे एवढा पिठाचा गोळा. एवढा असा पिठाचा गोळा घेतलेला आहे. याची आपल्याला पारी करून घ्यायची. तर मी लाटण्यासाठी हे तांदळाचे पीठ घेतलेले. तांदळाचे पीठ घेतल्याने काय होतं, पोळी सरसर लाटली जाते आणि पोळीवरती पिठाचे डाग राहत नाही. तर आता मी हा गोळा याच्यामध्ये बुडवून घेतला. याची अशी छान पारी करून घ्यायची आपल्याला. पुरणपोळीला जशी आपण पारी करतो तशी पारी याची आता करून घ्यायची. मध्ये थोडी जाडसर ठेवायची आहे आणि कडेने अशी पातळ करून घ्यायची आहे. तर हे बघा, आपली ही पारी आता इथे तयार झाली. या पारीमध्ये आपल्याला आता हे शेंगदाण्याचे सारण भरायचे. आपल्याला जेवढे जास्तीत जास्त सारण भरता येईल तेवढे सारण याच्यामध्ये भरून घ्यायचे. आणखीन थोडेसे सारण मी याच्यामध्ये घालत आहे. भरपूर सारण मी याच्यामध्ये भरले आहे. आता हे आपल्याला तोंड बंद करून घेऊ. एक्स्ट्राची पीठ आपल्याला इथे दुमडून घ्यायचं. थोडंसं आपल्याला हे याचं असं गोलाकार चपटं करून घ्यायचं. चपटा गोळा करून घ्यायचा आणि मग याची पोळी आपल्याला लाटून घ्यायची. अगदी छान लाटली जाते, कुठेही फुटत नाही, सरसर लाटली जाते. पिठाचे पांढरे डाग मुख्य म्हणजे याच्यामध्ये राहत नाही. तर तुम्ही बघू शकता याचं सारण अगदी कडेपर्यंत भरले गेलेलं आहे. या बाजूने हे बघा, सारण अगदी कडेपर्यंत भरले गेले. हे आता आपण भाजून घेऊ. याच्यावरती आता आपण तेल सोडूया. पहा किती छान पोळी तयार झालेली आहे. अगदी फुगली सुद्धा आहे. ही पोळी सहसा फुगत नाही, पण येथे ही पोळी फुगली आहे. पोळी आता आपण काढून घेऊ. चिकटू नये म्हणून मी खाली पेपर लावलेला आहे. बघा पोळी किती सुंदर झाली आहे. अप्रतिम पोळी झालेली आहे. अशाच आता मी सगळ्या पोळ्या तयार करून घेणार आहे. आणखीन एक पोळी मी तयार करून दाखवते. हा घेतला कणकेचा गोळा. हा आता आपण तांदळाच्या पिठामध्ये घोळून घेऊ आणि त्याची पारी करून घेऊ. बघा अशी ही पारी तयार झाली आणि याच्यामध्ये हे सारण आपल्याला
भरायचं आहे. जास्तीत जास्त सारण भरण्याचा प्रयत्न करायचा आहे. जास्तीची कणिक तेथेच दुमडून टाकली. आणि हे असं थोडं सपाट करून घेतलं. तांदळाच्या पिठामध्ये घोळवलं आणि याची पोळी लाटायला घेतली. अगदी हलक्या हाताने ही पोळी लाटायची. तर तुम्ही बघू शकता सर्व बाजूने याचं सारण गेलेलं आहे. याही बाजूने पहा, सर्व बाजूने सारण पोचलेलं आहे. आता आपण ही पोळी भाजून घेऊ. फुटत नाही आणि छान अशा भाजल्या जातात. गुळ बाहेर आला नाही, फुटल्या नाहीत आणि छान अशा पोळी इथे तयार झाल्या. आता मी ही पोळी काढून घेईन. आता यातली एक पोळी मी तुम्हाला कट करून दाखवते. तर आतलं सारण पाहू शकता तुम्ही. किती सारण भरले, अगदी भरपूर सारण याच्यामध्ये भरलेलं आहे. हे बघा. रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही ट्राय करून पहा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.